अर्थात परमेश्वराची जी सत्ता आहे ती परमेश्वराची सत्ता जशी बाहेर आहे तशी आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा आहे। आणि म्हणून परब्रह्म परमात्मा सत्य स्वरूपाने सर्वत्र विराजमान आहे। आणि हा जीव खूप ह्या पुनरपि जननम पुनरपि मरणम ह्या सिद्धांताने खूप वेळेला जन्माला येतो आणि खूप वेळेला मृत्यूला सामोरं जावं लागतं। पण अशा जीवाची सत्ता सुद्धा किंवा सकल सृष्टीची सत्ता सुद्धा केवळ ज्याच्यामुळे आपल्याला भासित होते भासते तोच परब्रह्म परमात्मा आहे। आणि म्हणून सर्वत्र विराजमान असणारा जो परब्रह्म परमात्मा सत्य स्वरूप आहे तो सगुणी आहे आणि तो निर्गुणी आहे। सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरी विन मन व्यर्थ झाले। निर्गुणाची उपासना करणं खूप कठीण आहे। सहजासहजी निर्गुणाची उपासना घडत नाही। पण सगुणाचाही विचार करायचा नाही, निर्गुणाचाही विचार करायचा नाही, एक मात्र परमेश्वराचा विचार करायचा। तो परमेश्वरच सगुण रूप आहे आणि निर्गुण रूप आहे। म्हणून सत स्वरूप सांगितलेलं आहे, ज्याची सत्ता हा तिन्ही काळामध्ये आहे असा परब्रह्म परमात्मा। आपली सत्ता तिन्ही काळामध्ये नाही। आपली सत्ता कधी आहे, जीवाची सत्ता कुठपर्यंत आहे सांगता येत नाही। आपल्या शरीराची सत्ता कुठपर्यंत आहे तेही सांगता येत नाही। आणि म्हणून केवळ ज्याचं अस्तित्व ह्या संपूर्ण जगामध्ये आहे, संपूर्ण सृष्टीमध्ये आहे, नवे नवे ज्याच्या अस्तित्वाने ही संपूर्ण सृष्टी चालते असा तो परब्रह्म परमात्मा सत्य स्वरूप आहे। आणि तोच परमात्मा चिद स्वरूप आहे। चिद म्हणजे प्रकाश स्वरूप आहे, ज्ञान शक्ती स्वरूप आहे। एखाद्याची सत्ता तिन्ही काळामध्ये आहे, पण जर तो अज्ञानी असेल तर त्या सत्तेचा उपयोग काय? खूप वर्ष राहणार एखादी व्यक्ती असेल, पण तो जर अज्ञानी असेल तर त्याचा उपयोग काय? म्हणून ज्याची सत्ता तिन्ही काळामध्ये आहे असा परब्रह्म परमात्मा परिपूर्ण तर आहेच, आणि तो ज्ञान स्वरूप सुद्धा आहे, प्रकाश स्वरूप आहे। आणि त्याच परमेश्वराच्या ज्ञान स्वरूपामुळे आपल्याला संपूर्ण ज्ञान होत असतं। मत्तः स्मृती ज्ञानमपोहनम च सर्वस्य चहा मृदी सन्निविष्टो मत्तः स्मृती ज्ञानमपोहनम च। श्री कृष्ण परमात्मा श्रीमद भगवत गीतेमध्ये सांगतात, आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान स्वरूप असणारा परमात्मा, स्मृती स्वरूप असणारा परमात्मा परमेश्वरामुळेच आपल्याला ह्या सगळ्या जगाचं ज्ञान आहे, स्मृती आहे, त्याच्यामुळेच आहे। आपल्याला ज्ञान होतं की नाही बाबा, हा व्यक्ती असा आहे, हा व्यक्ती तसा आहे, श्रवण केल्यावरती कळतं, ज्ञान होतं। हे ज्ञान होण्याची सामर्थ्य शक्ती आपल्या अंतःकरणामध्ये कुणामुळे आहे? परमेश्वरामुळे आहे। आपलं काय खरं आहे? आता चांगला असलेला माणूस, 5 मिनिटापूर्वी चांगला असलेला माणूस जेव्हा त्याची स्मृती भ्रंश होतो त्याला, किंवा बसलेला असतो, काही अशी एखादा असा काही क्षण आला की त्याची सगळी स्मृती नष्ट झाली। आपलं अस्तित्व आहे नाही। आता चांगला असलेला माणूस कोमामध्ये जातो। आता चांगला असलेला माणूस, एवढा चांगला हुशार असलेला माणूस, त्याची स्मृती निघून जाते, काहीच राहत नाही। आपल्या हातात आहे का? नाही। आपण किती अट्टहास करतो, किती प्रयत्न करतो की बाबा माझी स्मृती चांगली राहावी, माझं ज्ञान चांगलं राहावं, मला सगळ्या गोष्टी चांगल्या प्राप्त व्हाव्या, पण होत नाही। मग ही जी ज्ञानशक्ती अंतःकरणामध्ये आहे, आपल्या हृदयामध्ये विराजमान आहे, ही ज्ञानशक्ती
कुणामुळे आपल्याला ज्ञान होतं तर केवळ परमेश्वरामुळेच आपल्याला ज्ञान होतं. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. परब्रह्म परमात्मा सांगतात मी सगळ्यांच्या हृदयाला आवृत्त करून प्रविष्ट होऊन प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेलो आहे. पण हृदयामध्ये बसलेल्या परब्रह्म परमात्म्याला प्राप्त करून घेणं म्हणजेच परमात्मा आहे, परमार्थ आहे. त्याचा साक्षात्कार झाला पाहिजे. आणि त्याचं स्वरूप सांगत असताना तो सत्य स्वरूप परमात्मा आहे. चिद स्वरूप म्हणजे परिपूर्ण ज्ञानाने परिपूर्ण असणारा तो परमात्मा आहे, ज्याला तिन्ही काळाचं ज्ञान आहे. आपल्याला तिन्ही काळाचं ज्ञान नाही, आपण अज्ञानी आहोत. काल काय झालं हे आठवत नाही, उद्या काय होणार ह्याचं काही माहिती नाही. पण जो तिन्ही काळातल्या ज्ञानाने परिपूर्ण आहे असा परब्रह्म परमात्मा आणि आनंद स्वरूप परब्रह्म परमात्मा सच्चिदानंद रूपाय. आपण श्री विठ्ठलाला पाहतो किंवा भगवान पांडुरंगाचं दर्शन करतो, श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन करतो. पण दर्शन करत असताना आनंदाचा कंद परब्रह्म परमात्मा आहे. ईश्वराचं स्वरूप सांगत असताना संत ज्ञानेश्वर महाराजांनी असं नाही सांगितलं की ते विठ्ठल परमात्मा आहेत आणि एखादी मूर्ती आहे, असं नाही सांगितलं. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर असं वर्णन केलेलं आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. परब्रह्मा श्रीकृष्ण परमात्मा असतील, भगवान सदाशिव असतील किंवा पंढरीनाथ परमात्मा असतील, कोणही देव असतील तर प्रत्येकाचं स्वरूप कसं आहे, परब्रह्माचं स्वरूप कसं आहे, आनंद स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. बर अशा परब्रह्म परमात्म्याची सत्ता जशी बाहेर आहे तशीच आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा आहे. त्याच्याच अस्तित्वाने आपलं अस्तित्व आहे. त्याच्याच अस्तित्वाने सत्य रूपाने अंतःकरणामध्ये राहतो, ज्ञान रूपाने आपल्या अंतःकरणामध्ये राहतो आणि आनंद रूपाने सुद्धा परब्रह्म परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये राहत असतो. आपल्याला जे सुख होतं किंवा जो आनंद होतो तो आनंद कुणामुळे प्राप्त होतो, परमेश्वरामुळेच प्राप्त होतो. आपल्याला वाटतं की मला ह्या वस्तूमुळे आनंद प्राप्त झाला, मला काही जीवनामध्ये असे काही प्रसंग घडले की मला आनंद प्राप्त झाला असं आपण म्हणतो. पण आनंद प्राप्त बाहेरून होत नाही, अंतःकरणामध्ये त्याची अनुभूती येत असते. जर अंतःकरणामध्ये आनंदच नसता तर मग मात्र आपल्याला आनंद होईल का? जसा एखादा व्यक्ती आहे बेशुद्ध पडलेला आहे, बाहेर कितीही त्याच्या चांगल्या त्याला आनंद देणाऱ्या गोष्टी जरी घडल्या, त्याला सुख देणाऱ्या गोष्टी जरी घडल्या तर त्याला त्याची जाणीव होईल का? नाही होणार. का होणार नाही? कारण आनंद हा अंतःकरणामध्ये आहे, बाहेरच्या वस्तूमध्ये नाही. हा एवढंच आहे की तो अंतःकरणामध्ये प्रकट होतो. आणि अशा परब्रह्म परमात्म्याचं ज्या वेळेला आपण चिंतन करतो तर चिंतन केल्यानंतर आपल्याला कशाची प्राप्ती होते? आनंदाची आणि सुखाची प्राप्ती होते. अवघे चित्रिलोके अनंताचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ. जेव्हा संत एकनाथ महाराज सांगतात की बाबा परमेश्वराच्या चरणावरती एकदा चित्त का ठेवलं, आपलं मन एकदा का परमेश्वराच्या चरणावरती लागलं रे लागलं, त्याला अनुभूती कशी येते? अवघे चित्रलौकी अनंताचे आता. संपूर्ण जे त्रैलोक्य आहे त्या त्रैलोक्यामध्ये त्याला दुःख दिसतच नाही, त्याला दुःखाची अनुभूती येतच नाही. अवघेची म्हणजे जेवढं म्हणून काय संपूर्ण प्रपंच आहे, संसार आहे, जेवढं काय म्हणून त्रैलोक्य आहे, ह्या तिन्ही लोकांमध्ये केवळ आणि केवळ आनंदाची अनुभूती येते. कधी? परमेश्वराच्या चरणावरती चित्त ठेवल्यावरती.
त्यांचं स्मरण केल्यानंतरच्याला अखंड आनंदाची आपल्याला प्राप्ती होते, अखंड सुख आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं. अवघे चित्रलोके अनंताचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवले. जेव्हा परमेश्वराच्या चरणावरती चित्त ठेवलं तर ह्या जीवाला तिन्ही लोकांमध्ये आनंद प्राप्त होतो. आता मृत्यू लोकामध्ये सुख दुःख आपल्याला मिळतं, ठीक आहे. स्वर्ग लोकामध्ये 3 लोक विचार करतात ना, एक स्वर्ग, एक पाताळ आणि एक मृत्यू लोक, पृथ्वी. स्वर्गामध्ये पण आनंद ठीक आहे, पण नरकामध्ये गेल्यावर तिथं कशाचा आनंद आहे? नरकामध्ये जीवाला आनंद आहे का? नाही. नरकामध्ये सुद्धा हा जीवाला काय आहे? खूप त्रास आहे, खूप दुःख आहे. पण जेव्हा आपण आपलं चित्त, आपल्या मनोवृत्ती, आपलं चिंतन भगवंताच्या चरणाचं आपण करतो, भगवंताच्या स्वरूपाचं आपण करतो, त्यावेळेला मात्र आपण कुठेही जाओ तर आपल्याला केवळ आनंदाचीच अनुभूती येते. तिन्ही लोकांमध्ये त्यांना आनंदाची अनुभूती येते. कधी? अवघे चित्रिलोके आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवले. आणि जेव्हा आपण तिन्ही लोकांमध्ये जाऊ शकत नाही, पण संत तीन लोकांमध्ये जातात. नारद महर्षी देवलोकामध्ये पण जातात, वैकुंठामध्ये पण जातात, राक्षसांकडे पण जातात, प्रत्येकाकडे जातात. पण जिथे जिथे जातात तिथे तिथे त्यांना कशाची अनुभूती येते? आनंदाची अनुभूती येते. दुःख होत नाही. का होत नाही? कारण त्यांचं चित्त कुणाच्या ठाई आहे तर परमेश्वराच्या चरणावरती आहे. म्हणून असं परमेश्वराचं स्वरूप सांगत असताना परमेश्वर सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म परमात्मा सांगितलेला आहे. बरं, हा परमात्मा करतो काय? तर हा परमात्मा विश्वोत्पत्त्यादि हेतवे, या सकल सृष्टीची निर्मिती जो करतो तो परब्रह्म परमात्मा करतो. ही सकल सृष्टी ज्याच्यामुळे निर्माण झाली, ह्या सृष्टीचं जो पालन पोषण करतो आणि ह्या सृष्टीचा जो प्रलय करतो त्याला परब्रह्म परमात्मा म्हणतात. जीवामध्ये हे सामर्थ्य नाही. आपण सृष्टी निर्माण करू शकतो का? नाही करू शकत. केवळ परब्रह्मा परमात्म्यामध्येच ही सामर्थ्य शक्ती आहे. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति. केवळ परब्रह्म परमात्म्यामुळे हे संपूर्ण जगत सृष्टी निर्माण होते आणि परब्रह्म परमात्म्यामुळेच या सृष्टीचं अस्तित्व आहे, म्हणजे पालन पोषण होतं आणि परब्रह्म परमात्म्यामुळेच या सृष्टीचा संहार होतो. असा श्रीकृष्ण परमात्मा, असा विठ्ठल परमात्मा, पांडुरंग परमात्मा. बरं, स्वरूप सांगितलं सच्चिदानंद आहे, ठीक आहे. विश्वाचं पालन पोषण करत असतील, निर्मिती करत असतील, ठीक आहे. पण मग आम्ही त्यांचं चिंतन का करायचं? परमेश्वराचं चिंतन आम्ही का करायचं? जर आम्ही परमेश्वराचं चिंतन नाही केलं तर आम्ही राहत आहे, जगत आहोत. आम्ही आमचं कष्ट करतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आम्ही काम करतो, रानामध्ये राबतो आणि जे काही आम्हाला प्राप्त होईल त्याच्याने आम्ही आनंदाने आणि सुखाने नांदत आहोत. मग असं करत असताना परमेश्वराच्या भजनाची काय आवश्यकता आहे? त्यांची पूजापाठ का केली पाहिजे? तर इथं सांगतात तापत्रय विनाशाय. परमेश्वर भजनामध्ये, पूजनामध्ये, नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये खूप मोठी ताकद आहे, खूप मोठी शक्ती आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे सारखे येत असतात. कधी सुख येईल, कधी दुःख येईल. आणि हे सुख दुःख घालवण्याचं सामर्थ्य मनुष्याच्या कर्मामध्ये नाही, आपल्या हातामध्ये नाही. आयुष्यभर जरी आपण सुख प्राप्त व्हावं ह्याच्यासाठी प्रयत्न जरी केला तरी सुद्धा काही ना काही दुःख आपल्याला प्राप्त होतच. शेवटपर्यंत भीती असते की बाबा माझ्या जीवनामध्ये कधी दुःख येईल. बसल्या बसल्या कधीही येऊ शकते. आपण अट्टहास आयुष्यभर जरी केला की माझ्या जीवनामध्ये दुःख येऊ नये
यासाठी किती जरी अट्टहास केला तरी कोणत्या ना कोणत्या रूपाने दुःख येतच. एखादा व्यक्ती आला, काहीतरी बोलून गेला, आता चांगला असलेला माणूस दुःखी झाला. कोणतरी आला, काहीतरी करून गेला, आता चांगला असलेला माणूस दुःखी होऊन गेला. 3 प्रकारच्या दुःखांचं आणि तापाचं वर्णन शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. आदिभौतिक दुःख, आध्यात्मिक दुःख आणि आदिदैविक दुःख. आदिभौतिक दुःख म्हणजे आपल्याला आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातून मिळणारं जे दुःख आहे, आपल्या परिस्थितीतून, आपल्या लोकांकडून, माणसांकडून जे मिळणारं दुःख आहे त्याला आदिभौतिक दुःख असं म्हणतात. आदिदैविक दुःख, जसं देवतांकडून आपल्याला काही जर आपण पूजापाठ वगैरे केलं नाही किंवा आपण आपले कर्म जर व्यवस्थित केले नाही तर देव लोकांकडनं सुद्धा आपल्याला काय होतात, दुःख प्राप्त होतात. त्याला आदिदैव दुःख असं म्हणतात. आणि आध्यात्मिक दुःख म्हणजे आपल्या अंतःकरणातून होणारे जे दुःख आहे त्याला आध्यात्मिक दुःख असं म्हणतात. कधी कधी दिसायला व्यक्ती तर एवढा चांगला वाटतो, एवढा आनंदी, एवढा यशस्वी वाटतो, खूप सुखी वाटतो, पण अंतःकरणामध्ये किती दुःखी आहे कुणाला माहिती. त्याच्या आत अंतःकरणामध्ये किती दुःख आहे नाही माहिती कुणाला. किंवा कधी कधी काही कारण नसता उगाचच कुणाचं काहीतरी पाहून किंवा काहीतरी विचार करून दुःखी होतो माणूस. काहीच नसताना बाहेर सगळं चांगलेलं आहे तरी सुद्धा काहीतरी कल्पना करणार, कुठंतरी बसणार, काहीतरी विचार करत राहणार आणि तो विचार करता 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 तो व्यक्ती दुःखी होऊन जाणार. ह्याला आध्यात्मिक दुःख म्हणतात. जे आपल्या अंतःकरणातून किंवा आपल्या मनातून जे दुःख होतात त्याला आध्यात्मिक दुःख असं म्हणतात. तर या तिन्ही दुःखातून आपल्याला जर सुटका करून घ्यायची असेल आणि अखंड सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर सगळ्यात मोठं साधन म्हणजे परमेश्वराची भक्ती. जर आपल्या जीवनातलं दुःख घालवायचं असेल, तापत्रयी विनाशाय, तिन्ही प्रकारचे ताप, आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक, तिन्ही प्रकारचे ताप कधी जातात, परमेश्वराचं चिंतन केल्याने तिन्ही प्रकारचे ताप जातात आणि त्याला आनंदाची आणि सुखाची प्राप्ती होते. आणि म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात, अवघे चित्रलोके आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. एका जनार्दने एकपण उभा, चैतन्याची शोभा शोभतस. आणि म्हणून सच्चिदानंद स्वरूप असणारा परब्रह्म परमात्मा, ज्याने सकल सृष्टीची निर्मिती केलेली आहे, सृष्टीचं पालन पोषण करत आहे, सृष्टीचा संहार करण्याचं सामर्थ्य ज्या श्रीकृष्ण परमात्म्यामध्ये आहे, असा श्रीकृष्ण परमात्मा यांचं चिंतन केल्यानंतर, त्यांचं नमन केल्यानंतर, त्यांचं वंदन केल्यानंतर, त्यांची भक्ती केल्यानंतर, नामस्मरण केल्यानंतर आपल्या जीवनातले तिन्ही प्रकारचे ताप आणि दुःख नष्ट होतात. असे तापत्रयी विनाशाय असणारे परब्रह्म परमात्मा, अशा श्रीकृष्ण परमात्म्याला आम्ही वारंवार नमस्कार करतो, नमन करतो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयी विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. यं प्रवचन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. आणि आज भक्तीची जर आपल्याला प्राप्ती करून घ्यायची असेल तर जे साक्षात संतही आहेत आणि भगवंतही आहेत असे हनुमानजी महाराज, हनुमानजी महाराजांचा आज आपण सकाळी सगळ्यांनी
प्रागट्य परमेश्वराचं झालेलं आहे. त्यांच्याकडे एकच आपण मागणं मागायचं आहे की अशा परब्रह्म परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी आयुष्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आणि आवश्यक असणारी जी भगवंताची भक्ती आहे ती भगवंताची भक्ती आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण 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 हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुम आलो रामदूता, तुम आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा. आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची भक्ती ही संतांमुळे प्राप्त होते. परमेश्वराची साक्षात प्राप्ती ही आपल्याला संतांमुळे होते. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. आणि म्हणून दुसरं नमन करत असताना जे श्रीमद भागवताचे आचार्य आहेत असे भगवान श्री शुकदेव महाराजांचं स्मरण मंगलाचरणामध्ये करतात. नैमिष्य अरण्यामध्ये शौनक आदी ऋषी विराजमान आहेत. तिथे सूत महाराजांचं आगमन होतं. सूत महाराजांना एका उंच सिंहासनावरती बसवलेलं आहे, पूजा केली आहे आणि अनेक प्रश्न केलेले आहेत. त्यामध्ये शौनक आदी ऋषी म्हणतात, अज्ञान ध्वांत्व विध्वंस कोटी सूर्य समप्रभ, सुताख्यायी कथा सारम मम कर्ण रसायनम. प्रश्न केलेला आहे शौनक आदी ऋषींनी की आमच्या जीवनातलं अज्ञान दूर कसं होईल. अज्ञान ध्वांत्व विध्वंस कोटी सूर्य समप्रभ. अज्ञान दूर करण्यासाठी आपण कसे आहात? करोडो सूर्यांप्रमाणे तेजस्वी आहात. अंधकार जर दूर करायचा असेल तर त्याच्यासाठी आवश्यकता कशाची असते? प्रकाशाची असते. अंधकार दूर करायचा असेल तर जशी प्रकाशाची आवश्यकता असते तसंच अज्ञान दूर करायचं असेल तर त्याच्यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते. आणि म्हणून अज्ञान दूर करण्यासाठी, अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी अतिशय तेजस्वी ज्ञानाचा प्रकाश कोण आहे तर सद्गुरु स्वरूप असणारे भागवताचे आचार्य सूत महाराज किंवा भगवान श्री शुकदेव भगवान आहेत. रात्र काळोख कितीही असू द्या, किती अंधकार असू द्या, अमावास्याचा जरी अंधकार असला तरी सुद्धा तो जसा सूर्याचा एक किरण वरती येतो तसा सकल अंधकार दूर होतो. तसा हा जीव किती जरी अज्ञानी असला तरी सुद्धा एकदा का सद्गुरूंची भेटी झाली, एकदा का ज्ञान त्याच्या अंतःकरणामध्ये प्रगट झालं तर किती कसलंही अज्ञान असू द्या ते सगळं अज्ञान दूर होतं आणि त्याला ज्ञानाची अनुभूती येत असते. आणि म्हणून सांगतात अज्ञान ध्वांत्व विध्वंस कोटी सूर्य समप्रभ, सुताख्यायी कथा सारम मम कर्ण रसायनम. हे सुतजी महाराज आम्हाला कथा सार सांगा. कारण खूप असे शास्त्र आहेत, वेदांत आहेत, खूप पुराणं आहेत. 18 पुराणं मुख्यत्वे करून आहेत, 18 उपपुराणांचं वर्णन येतं. एवढं पुराण आम्ही कधी श्रवण करणार? एवढ्या पुराणांचं आम्ही कधी चिंतन करणार? एवढं वाचन कधी करणार? बरं वाचन केलं, चिंतन केलं, पाठ पारायण केलं तर ते कळालं पण पाहिजे आम्हाला. तर या सकळ शास्त्राचं जे सार आहे आणि संपूर्ण कथांचं जे सार आहे ते सगळ्या कथांचं सार काय करा तुम्ही आम्हाला सांगा. सुताख्यायी कथा सारम. हे सूतजी महाराज
संपूर्ण कथेचं सार तुम्ही आम्हाला सांगा. मम कर्ण रसायनम. कथा ही सांगत असताना, सत्संग श्रवण करत असताना किंवा ज्ञान ग्रहण करत असताना, ते ग्रहण करताना आपल्याला एकतर ते समजलं पण पाहिजे आणि आपल्याला ते गोड पण वाटलं पाहिजे. ज्ञान करणं गरजेचं आहे. आपण काही श्रवण करतो किंवा गीता श्रवण करत असेल, ज्ञानेश्वरी श्रवण करत असेल किंवा भागवत श्रवण करत असेल तर ते समजणं आणि ते कानाला गोड वाटणं हे पण खूप आवश्यक आहे. आणि ज्याच्या कानाला केवळ भगवंताच्या कथेनेच गोडी निर्माण होते. मम कर्ण रसायनम. आमच्या कानाला गोडी कशाची आहे तर केवळ भगवंताच्या कथेची आहे. अशी असणारी भगवंताची जी दिव्य कथा आहे ती दिव्य कथा तुम्ही आम्हाला सांगा. बरं, कशासाठी कथा श्रवण करायची? भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान. आपल्या जीवनामध्ये भक्ती, ज्ञान आणि विवेक असणं खूप आवश्यक आहे. जर जीवनामध्ये विवेक नसेल, म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय, चांगला मार्ग कोणचा आणि वाईट मार्ग कोणचा हे जर कळत नसेल तर तो जीव अज्ञानी आहे. मग त्यांनी किती काही करू द्या, जर विवेक जीवनामध्ये नाही तर त्याला ज्ञानाची प्राप्ती होत नाही, त्याची प्रगती होत नाही, तो सुखी होत नाही, दुःखी राहतो जीवनामध्ये. आणि लहानपणापासून प्रत्येकाला कळत असतं चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे, पण आपली प्रवृत्ती कधी कधी चांगल्याकडे जाते, कधी कधी वाईटाकडे जाते. जीवनाचं कल्याण कशाने होणार आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारा सन्मार्ग कोणचा, सत्मार्ग कोणचा, चांगला मार्ग कोणचा? केवळ जगामध्ये परब्रह्म परमात्माच श्रेष्ठ आहे, सत्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही आपल्याला दिसतं किंवा जो काही आपल्याला व्यवहार आहे तो व्यवहार व्यवहारापुरता ठीक आहे, पण हा सगळा व्यवहार मिथ्या आहे. यालाच विवेक असं म्हणतात. ब्रह्म सत्य जगन मिथ्य असा विवेकाचा अर्थ आहे. ईश्वर सत्य आहे आणि त्याला प्राप्त करून घेण्यासाठी आपण आपल्या जीवनाची कसोटी लावायची आहे. आणि म्हणून आध्यात्मिक मार्गासाठी सगळ्यात आवश्यक वस्तू काय आहे तर विवेक आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये विवेक नाही त्याला ज्ञान पण प्राप्त होणार नाही, भक्ती पण प्राप्त होणार नाही, वैराग्य पण प्राप्त होणार नाही. परमेश्वराची भक्ती पण प्राप्त तेव्हाच होते जेव्हा विवेक जीवनामध्ये असेल. चांगला मार्ग कोणचा, वाईट मार्ग कोणचा हे कळाला तरच तो व्यक्ती, तो भक्त जीवनामध्ये पुढे जातो. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, मनोनु विशेषु अत्यादरू विवेकावरी. सांगतात की मी माझ्या अंतकरणामध्ये भगवान श्री सद्गुरु देवांनी दिलेलं जे विवेक आहे ते विवेक अंतकरणामध्ये सद्गुरूच्या रूपाने धारण केलेला आहे. माझं हृदय सद्गुरु. आणि तो विवेक काय करतो? जेणे तारिलो हा संसार पुरू. अतिशय भयंकर असणारा हा जो संसार आहे, ह्या संसारातून तरुण जाण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम कोण करतं तर विवेक करत असतो. भयंकर संसार आहे. संसाराची गती एवढी विचित्र आहे, काही सांगता येत नाही. कारण जीवनामध्ये कधी कधी खूप सुख येतं आणि कधी कधी एवढं दुःखी व्यक्ती होतो की काय करावं काही कळत नाही. आणि म्हणून ह्या संसार पुरातून तारून जाण्यासाठी, संसार सागरातून तारून जाण्यासाठी एकमात्र आधार म्हणजे सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान विवेक आहे, संत आहेत, कृष्ण परमात्म्याचं नामस्मरण आहे. म्हणून हा विवेक जीवनामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि केवळ माहिती असून चालत नाही. ज्या वेळेला विवेकाची परिभाषा करतात की बाबा जीवनामध्ये विवेक खूप आवश्यक आहे, परमेश्वर सत्य आहे आणि त्याला प्राप्त करायचं आहे, आपला प्रपंच करता करता त्याला प्राप्त करून घ्यायचं आहे.
आसोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव मने व्यासाची आखुना द्वारकी साराना पांडुराधर. ज्या पण परिस्थितीमध्ये असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये असो, आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीमध्ये राहून, संसारामध्ये राहून निर्मळ जैशी स्थिती आहे तैशा परिराहे, जैशी स्थिती आहे तैशा परिराहे, कौतुक तू पाहे कौतुक पाहे संचिताचे. जैशी स्थिती आहे तैशा परिराहे, जैशी स्थिती आहे तैशा परिराहे, कौतुक तू पाहे संचिताचे, कौतुक तू पाहे संचिताचे. हरिमुखी गाता हर पलिचिता, हरिमुखी गाता हर पलिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता, हर परिचिता. जय जय श्री राधे, जय 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 श्री राधे. जेव्हा सद्गुरूंच्या कृपेने आणि संतांच्या सेवेने आपल्या जीवनामध्ये विवेक येतो, त्यावेळेला मग मात्र अतिशय दुस्तर असणारा हा जो समुद्र सागर आहे, भवसागर आहे, हा भवसागर आपण सहज पार करून जातो. पण त्यासाठी आवश्यक आहे विवेक. जीवनामध्ये चांगलं काय आणि वाईट काय हे कळालं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा विवेक प्राप्त होतो त्यावेळेला परमेश्वराची भक्ती वाढते. ज्यावेळी विवेक प्राप्त होतो त्यावेळेला आपण आध्यात्मिक मार्गावरती पुढे जातो. म्हणून भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान, माया मोह निरासश्च वैष्णवे क्रियते कथम. जीवनामध्ये भक्ती वाढवण्यासाठी, ज्ञान वाढवण्यासाठी, परमेश्वराची जी भक्ती आहे ती प्राप्त करून घेण्यासाठी आणि विवेक त्याचं वर्धन करण्यासाठी हे वैष्णव लोक नेमकं करतात तरी काय, संत लोक करतात काय? आम्हाला ते साधन सांगा. इह घोरी कलो प्रायो जीवश्चा सुरताम गता. जे जीव आहेत या कलियुगामध्ये अतिशय कमी आयु प्राप्त झालेला हा जीव आहे. आयुष्य खूप कमी आहे आणि त्यात अज्ञानी आहे आणि निरंतर काही ना काही त्याच्या पाठीमागं दुःख व्यस्तता लागलेलीच असते. काही ना काही एक गेलं, दुसरं गेलं, तिसरं, असं काही ना काही त्याच्या पाठीमागं लागलेलंच असतं. एक तर कलियुगाचा जीव अतिशय कमी आयु असणारा, त्याच्यात अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, शतकनिले ते अर्ध रात्र खाय, शतकनिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा. राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, हो राम राम स्मराधी. अल्प आयुष्य आहे, खूप कमी आयुष्य आहे.
त्यातही अर्ध आयुष्य तर असं निघून जातं, काय करावं काय करू नये हे सुधरतच नाही. अर्ध आयुष्य निघून जातं. कळता 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 अर्ध आयुष्य निघून गेलं, 2-4 पोरं झाली तरी सुद्धा कळत नाही, सुधरत नाही, नेमकं करावं तरी काय. असं कलियुगाची जीवाची गती आहे. त्यातही धर्म माहीत नाही, अधर्म माहीत नाही, काय चांगलं करावं काय करू नये ह्याचे संस्कार नाही कलियुगामध्ये. क्लेशक्रांतस्य तस्यैव. आणि सतत काही ना काही पाठीमागं गुणगुण लागलेलीच असते. एक चांगलं झालं तर दुसरं, दुसरं झालं की तिसरं, तिसरं झालं की चौथं. मग अशा कलियुगाच्या जीवाचा उद्धार करण्यासाठी हे परमेश्वरा कोणचं साधन आहे, असं साधन आम्हाला सांगा. श्रेयसाम यद भवे श्रेयः पावनानां च पावनम कृष्ण प्राप्ती करम शाश्वत साधनम तत्वदाधुना. जे सगळ्यात श्रेष्ठ आहे, श्रेयसाम यद भवे श्रेय, जे सगळ्यात श्रेष्ठ आहे, जे सगळ्यात कल्याणकारी आहे, कल्याणाला सुद्धा कल्याणकारी करून देणारं साधन, की ज्याचं स्मरण केल्याने आमच्या जीवनामध्ये कल्याण प्राप्त व्हावं. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज. ज्यांचं स्मरण केल्याने आमच्या जीवनामध्ये अखंड मंगल प्राप्त व्हावं, कल्याण प्राप्त व्हावं, असं कुणाचं साधन भजन आम्ही केलं पाहिजे? असं काय साधन आहे? श्रेयसाम यद भवे श्रेय पावनानां च पावनम. अतिशय अपवित्र असणारा हा जो जीव आहे त्याला पवित्र करण्याचं साधन कोणचं आहे? आणि कृष्ण प्राप्ती करम शाश्वत. आम्हाला अखंड श्रीकृष्ण परमात्म्याची पांडुरंगाची प्राप्ती कशी होईल? तत् साधनम वदाधुना. ते साधन आम्हाला तुम्ही सांगा, असे प्रश्न केलेले आहेत. कारण ज्यावेळेला आपण संतांकडे जातो त्यावेळेला हा प्रश्न केला पाहिजे की आम्हाला कृष्ण प्राप्त कसा होईल, आम्हाला पांडुरंगाची भक्ती प्राप्ती कशी होईल. आणि असाच प्रश्न ह्या संतांनी सूतजी महाराजांना केलेला आहे. कारण संतांमध्ये किती मोठं सामर्थ्य आहे. चिंतामणिर लोक सुखम सुरुद्र स्वर्ग संपदाम प्रयच्छति गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. संतांमध्ये हे सामर्थ्य आहे. इथे 2 उदाहरण दिलेली आहेत. एक उदाहरण दिलंय चिंतामणीचं. चिंतामणीर लोकसुखम. चिंतामणी काय करतो? जर एखाद्या वेळेला अनायास एखाद्या व्यक्तीला जर चिंतामणी प्राप्त झाला, एकतर मिळत नाही, खूप दुर्लभ आहे, त्याचं दर्शनच होत नाही. स्वर्गामध्ये चिंतामणी आहे, कोणी पाहिलाय? पण जर कदाचित प्राप्त झाला तर त्याच्या जीवनामध्ये एकही चिंता राहत नाही, सगळ्या चिंता निघून जातात. त्याला चिंतामणी म्हणतात. चिंतामणीर लोकसुखम. पण चिंतामणी आपल्या मनातल्या चिंता दूर काढू शकतो, दुःख घालवू शकतो, किंवा आपल्याला चिंतातून मुक्त करू शकतो, तिन्ही लोकांचं सुख देऊ शकतो. ठीक आहे, पण चिंतामणीमध्ये कृष्ण परमात्मा देण्याचं सामर्थ्य नाही. पांडुरंगाचं दर्शन करून देण्याचं सामर्थ्य चिंतामणीमध्ये नाही. सुरुद्रू लोक संपदा. कल्पवृक्षामध्ये काय सामर्थ्य आहे? कल्पवृक्षाच्या खाली, झाडाखाली तुम्ही जर बसले तर ज्या मनामध्ये कल्पना येतील त्या सगळ्या कल्पना पूर्ण होतात. एवढं सामर्थ्य त्याच्या मनामध्ये आहे, कल्पवृक्षामध्ये. पण तो कल्पवृक्ष कुठे आहे? स्वर्गामध्ये आहे. कोणी पाहिलंय? कोण गेले स्वर्गामध्ये? पाहिलं. पण त्याचं सामर्थ्य एवढं आहे, जर यदा कदाचित प्राप्त पण झाला, दैववशाने प्राप्त जर झाला आपल्याला कल्पवृक्ष, तर कल्पवृक्ष काय करेल? केवळ आपल्या मनातल्या कल्पना पूर्ण करेल. पण कल्पवृक्षाला ह्या कल्पना माहीत नाहीत की त्या कल्पना आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख देतील, हित देतील का अहित देतील, ह्याची जाणीव कल्पवृक्षाला नाही. केवळ तुम्ही मनामध्ये कल्पना करा, पूर्ण होऊन जाईल. एक व्यक्ती यात्रेला निघालेला होता. यात्रेला जात असताना असं भयंकर दुपारचं ऊन
आणि थकून भागून गेलेला चालत होता, पायी जात होता, उन्हाने जात होता. जात असताना दैववश भगवंताच्या कृपेने त्याला एक वृक्ष समोर दिसला. आता तुम्हाला तर माहिती आहे, आता तर आपण मोटरसायकल गाडीमध्ये जाऊन पटकन इकडे गेलं की तिकडे निघून येतो, पण पूर्वी माणसं चालत यायची. तुम्हाला माहिती आहे, सुरत गावावरून पिंपळ्याला चालत यायचं म्हणजे मोठं महाभारत. सगळं सामान घेऊन या, बॅगा घेऊन या, लेकरं बाळा घेऊन या, काही. आणि ज्या वेळेला पथिक माणसं चालत येतात, साहजिक आहे ऊन पडलेलं असेल की थकून जातात, खूप तहान लागते, भूक लागते, व्याकुळ होतात, ऊन लागतंय. आणि असा तो व्यक्ती जात होता. आणि जात असताना भगवंताच्या कृपेने त्याला एक खूप मोठं वृक्ष समोर दिसलं, झाड दिसलं. तो म्हणाला, भगवंताची कृपा झाली, मला एखादं झाड मिळालं, सावली मिळाली. झाडाखाली बसला. थोडा सुख वाटलं, बाबा दुःख निघून गेलं, थोडा कष्ट झालेलं कमी झाला. झाल्यानंतर त्याला मनामध्ये कल्पना केली, देवाने झाड दिलंच, बरं झालं जर एखादं तांब्याभर पाणी दिलं असतं तर. ते कल्पवृक्ष होतं, काही कमी नाही, फक्त कल्पना करणं. आणि जेव्हा त्यांनी कल्पना केली तर पाणी आलं. एक माणूस आला हातामध्ये पाणी घेऊन, बाबा बाबा पाणी घ्या, तहान लागली असेल. आणि तो व्यक्ती निघून गेला. थोडा वेळ झाला आणि मनामध्ये चिंता आली की बाबा जर जेवणाचं ताट आलं असतं तर चांगलं झालं असतं. कल्पवृक्ष आहे. एक माणूस आला हातामध्ये सुंदर असं ताट घेऊन आणि म्हणाला, महाराज जेवण करा, तुमच्यासाठी जेवण आणते. तो म्हणाला, आश्चर्यच आहे, फक्त आपण मनामध्ये आणायचं आणि सगळं तयार झालं. पण त्याला जाणीव ही नव्हती की हा कल्पवृक्ष आहे. आणि जेव्हा तो व्यक्ती जेवणाची आशा केली, ताट आलं समोर, जेवण केला, मनाला जरा झोपण्यासाठी, आराम करण्यासाठी काय व्यवस्था असती तर लगेच तिथं तयार. आणि तो व्यक्ती आराम केला. आणि जसा आराम झाल्यानंतर उठल्यावर विचार करतो, मी पाणी मागितलं, इथं पाणी आलं, मी जेवण मागितलं, इथं जेवण आलं. आराम करायची इच्छा झाली, ती पण व्यवस्था झाली, इथं भूतखेचर तर नाही ना. असा मनामध्ये केवळ कल्पना आली तर हे सगळी भूत त्याच्या आजूबाजूला आली. आणि एवढा घाबरला, एवढा घाबरला, एवढा घाबरला. आता नेमकं करावं काय? दृष्टांताचा भाव असा आहे की कल्पवृक्षामध्ये हे सामर्थ्य नाही की तुमचं हित कशात आहे आणि अहित कशात आहे. हित पण देतं आणि अहित पण देतं. पण सद्गुरू जे असतात, संत जे असतात, ते सद्गुरू काय करतात, आपल्या जीवनामध्ये हित कशामध्ये आहे त्याच हिताची गोष्ट आपल्या जीवनामध्ये पूर्ण होते. आणि आपण एखादी इच्छा जरी केली, कल्पना जरी केली आणि त्या कल्पनेतून, त्या इच्छेतून जर आपल्या जीवनामध्ये पुढे दुःख होणार असेल तर ती इच्छा परमेश्वर आपली पूर्ण करत नाही, ते सद्गुरू पूर्ण करत नाही. कारण देवाला माहिती आहे, सद्गुरूंना माहिती आहे की बाबा ह्या व्यक्तीची ही जर इच्छा पूर्ण केली तर त्याच्या जीवनामध्ये त्याला काय होईल, खूप कष्ट सहन करावे लागतील. का चिंतामणी आली हाती, सदा वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण कामश्री निवृत्ती, ज्ञानदेव म्हणे. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जसं काही चिंतामणी माझ्या हातामध्ये आलेला आहे सद्गुरूंची सेवा करून, परमेश्वराची सेवा करून. कारण माझ्या जीवनामध्ये आता कोणतीच चिंता राहिलेली नाही, सगळा आनंद प्राप्त झाला. पण हा चिंतामणी साधारण चिंतामणी सारखा नाही आहे. हे कल्पवृक्ष साधारण वृक्षासारखं नाही आहे. साधारण वृक्ष किंवा साधारण चिंतामणी हित आणि अहिताचा विचार करत नाही, पण सद्गुरू मात्र हित आणि अहिताचा विचार करून परमेश्वराची प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य सद्गुरूंमध्ये आहे. आणि म्हणून चिंतामणी जरी असला तर परमेश्वराचं दर्शन करून देऊ शकत नाही, प्राप्ती करून देऊ शकत नाही. कल्पवृक्ष जरी असला तरी परमेश्वराची प्राप्ती करून देऊ शकत नाही.
हा जीवनातलं सुख प्राप्त करून देऊ शकतात, तिन्ही लोकाचं सुख प्राप्त करून देऊ शकतात, स्वर्गाचं सुख प्राप्त करून देऊ शकतात, ती गोष्ट वेगळी. पण परमेश्वराची जो सगळ्या सुखाचा आनंदाचा कंद असणारा जो परब्रह्म परमात्मा आहे, त्याची जर प्राप्ती करायची असेल तर केवळ सद्गुरूंची शरणागती घ्यावी लागते, संतांचीच सेवा करावी लागते. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. चिंतामणिर लोक सुखम सुरुद्रुः स्वर्ग संपदाम प्रयच्छति गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. जो अतिशय योग्यांना सुद्धा दुर्लभ असणारा जो परब्रह्म परमात्मा आहे, जो किती जन्म तुम्ही साधना करा, भजन करा, तरी तो प्राप्त होत नाही. त्याला प्राप्त करायचं असेल तर जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठाले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही. जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, जन्मोनी संसारी झालो त्याचा दास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंगी, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही. परमेश्वराचं दर्शन, भगवंताचा साक्षात्कार आणि भगवंताची प्राप्ती सहजासहजी होत नाही. योग्यांना पण दुर्लभ आहे. योग्याच्या ध्यानी ध्यातान तुडसी, तो तू अम्मापासी मागे पुढे. जो परब्रह्म परमात्मा योग्यांना सुद्धा अतिशय दुर्लभ आहे. अनेक जन्म तप करून सुद्धा ज्यांना परमेश्वराची प्राप्ती होत नाही, अशा परब्रह्म परमेश्वराचा साक्षात्कार करून देण्याचं सामर्थ्य केवळ संतांमध्ये आणि श्री सद्गुरूंमध्ये आहे. भवकोटी सहस्रेषु भूत्वा भूत्वा वसीदताम. ह्या जीवाने कोटी कोटी जन्म घेतलेले आहेत, सहस्र कोटी जन्म घेतलेले आहेत, तरी पण ह्या जीवाला शांती मिळाली नाही. ज्या अर्थे आता जन्म झालेला त्या अर्थे अगोदर किती कोटी जन्म झालेत कुणाला माहिती आहे का? काही माहिती नाही. कोटी कोटी जन्म घेऊन सुद्धा हा जीव अजून ह्या जीवाला शांतता प्राप्त झाली नाही, परमेश्वराचं दर्शन झालं नाही. हा जीव अजूनही कधी ना कधी दुःखीच राहत असतो, अखंड सुखाची प्राप्ती नाही. पण अशा अनंत कोटी जन्म होऊन सुद्धा सगळ्या दुःखाला निरसन करण्याचं सामर्थ्य, सगळं दुःख घालवण्याचं सामर्थ्य सद्गुरू एका जन्मामध्ये करून देतात. जो कोटी जन्मामध्ये प्राप्त झालेला नाही परब्रह्म परमात्मा, त्याचं दर्शन एका जन्मामध्ये आपल्याला करून देतात. एवढं सामर्थ्य कुणामध्ये आहे? संतांमध्ये आहे, सद्गुरूंमध्ये आहे. कृष्ण प्राप्ती करम शश्वत साधनम तत्वदाधुना. असा असणारा श्रीकृष्ण परमात्मा आम्हाला प्राप्त करून द्या. पण केवळ कोण करून देऊ शकतं? प्रयच्छति गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. केवळ श्री सद्गुरु सूत महाराज तुम्ही आम्हाला अशा योग्यानं सुद्धा दुर्लभ असणारा जो वैकुंठ नायक वैकुंठ परमात्मा आहे, तो परब्रह्म परमात्मा आम्हाला प्राप्त करून द्या असा प्रश्न केलेला आहे. आणि तो प्राप्त करून घेण्याचं साधन काय आहे असा प्रश्न केल्यानंतर ज्याला
बघा, एकतर जीवनामध्ये विवेक प्राप्त व्हावा, भक्ती ज्ञान प्राप्त व्हावं, हा प्रश्न केला. दुसरा प्रश्न असा केला की हा कलियुगातला जीव अतिशय कष्टी आहे, त्याचं कल्याण कसं होईल, हा प्रश्न केला. तिसरा प्रश्न केलेला आहे की कृष्ण प्राप्ती कशी होईल, आणि ती कृष्ण प्राप्ती साक्षात तुम्ही करून द्याल असं आम्हाला साधन सांगा. त्यावेळेला ते साधन सांगत असताना सांगतात का काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेन भाषितम. आपल्याला सगळ्याची प्राप्ती आवश्यकता आहे. या जीवाचा उद्धार पण झाला पाहिजे आणि भगवंताची प्राप्ती पण झाली पाहिजे. तर त्यासाठी सगळ्यात उत्कृष्ट साधन ह्या कलियुगामध्ये काय सांगितलंय तर श्रीमद भागवताची कथा. जो व्यक्ती श्रीमद भागवताची कथा श्रवण करतो त्या व्यक्तीला अखंड सुख प्राप्त होतं, परमेश्वराची प्राप्ती होते आणि त्याच्या जीवनातले क्लेश निघून जातात. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे. वास्तविक आपल्या जो जीव आहे ह्या जीवाच्या आयुष्याचा काही खरं नाही. इथं सुजी महाराज सांगतात काल व्याल मुख ग्रास. जसा एखादा साप फणा काढून बसलेला आहे आणि त्या सापाच्या त्या फण्याच्या सावलीखाली कोण बसलंय, एक उंदीर बसलेला आहे. माऊली सांगतात हे असो आगवी बोली सांग बा सर्फ फनाची सावली ते शीतळ होईल केतुली मुशकासी. माऊली उदाहरण देतात ज्ञानेश्वरीमध्ये. बाबा, एखाद्या उंदराला आरामशीर निवांत विश्रांत करण्याची इच्छा झाली. मुशक म्हणजे उंदीर, सगळ्यांनी उंदरी पाहिल्याच असतील. त्याला इच्छा काय झाली, मला आराम करायचा, मला विश्रांती करायची. पण ती विश्रांती कुठं करायची, सर्फ फणाची सावली. ती विश्रांती कुठं, सापाच्या फणाखाली, नागाच्या फण्याखाली. आता ती नागाच्या फणाखालची जी सावली आहे ती सावली त्या उंदराला किती सुख देणार आहे. उंदराला सुख देऊ शकते, कधी सापाच्या मनात येईल आणि कधी राम राम होईल सांगता येत नाही. तसंच माणसाचं आयुष्य आहे. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे. आपणही सगळे सापाच्या सावलीखालीच आहोत. कधी काळाचा घाव आपल्यावरती येईल आणि कधी रामराम होईल सांगता येत नाही. आणि म्हणून देह सुटायच्या अगोदरच परमेश्वराची भक्ती प्राप्त झाली पाहिजे. कमीत कमी परमेश्वराची भक्ती तरी प्राप्ती झाली पाहिजे. ईश्वराची प्राप्ती दूर आहे. पण जर देह असताना, मनुष्य देह असताना जर परमेश्वराची भक्ती प्राप्त झाली नाही, संतांची सेवा झाली नाही, आध्यात्मिक मार्गावरती जर आपण पुढे गेलो नाही, सत्संग श्रवण जर नाही केला, तर मग मात्र माणसाचं कल्याण होणार नाही, तो दुर्गतीला जाईल. पण असं अल्पायुष्य प्राप्त होऊन सर्फ फणाच्या सावलीसारखं काल व्याल मुख ग्रास. जसं काय आपण काळरूपी सर्पाचा एक ग्रास आहोत आणि कधी येईल आणि कधी ग्रासून जाईल सांगता येत नाही. अशा अवस्थेमध्ये असताना त्रास निर्नाश हेतवे. या जीवाचा त्रास निघून जावा आणि तो अमरत्वाला प्राप्त व्हावा, देवत्वाला प्राप्त व्हावा, असं साधन काय. म्हणजे आपल्या जीवाचा जो उद्धार आहे तो उद्धार करण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे आणि ते साधन तुम्ही काय करा आम्हाला सांगा. तर त्यावेळेला सांगतात काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरे भाषितन. जो व्यक्ती श्रीमद भागवत शास्त्राचं म्हणजे श्रीमद भागवताचं अखंड चिंतन करतो तो व्यक्ती मात्र काय होतो की ह्या त्रासातून निघून जातो आणि त्याला सद्गती प्राप्त होते.
जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. ज्यांनी खूप जन्म साधना केली, ज्याच्यावरती साक्षात श्रीकृष्ण परमात्म्याची प्राप्ती झाली, त्याला श्रीमद भागवताची कथा श्रवण करायला प्राप्त होते. कसे का असेना तुम्ही ह्या मंडपामध्ये येऊन बसलेला आहात, झोपीत का असेना पण भागवत तर श्रवण करताय की नाही. जन्मांतरे भवेत पुण्य, खूप जन्माचं पुण्य प्राप्त झाल्यानंतर भागवत कथा आपल्या कानावरती पडते. अतिशय दुर्लभ आहे, प्रत्येकाला प्राप्त होत नाही. प्रत्येक जीवाला ही कथा श्रवण करण्याची गोडी निर्माण होत नाही. प्रत्येक जीव येऊन बसत नाही. ज्याच्यावरती भगवंताची कृपा आहे तोच व्यक्ती काय होतो की ह्या भागवत कथेला येऊन बसतो. भागवत कथेचा जो सत्संग आहे तो सत्संग श्रवण करतो. संत एकनाथ महाराज आपल्या भागवतामध्ये सांगतात, तो मनी श्री भागवत ते भगवंताचे हृदगत. भागवत म्हणजे साधारण नाही, साक्षात भगवंताचं हृदय म्हणजे भागवत आहे. हृदगत म्हणजे भगवंताच्या अंतःकरणातला जो विषय आहे, अंतःकरणातलं जे प्रेम आहे ते प्रेम म्हणजे काय की श्रीमद भागवत आहे. त्यासीच होय प्राप्त, तो प्रत्येकाला प्राप्त होत नाही. जन्मांतरे भवेत पुण्यम, ज्याचे निरंतर चित्ती भगवंती, ज्याचं चित्त निरंतर भगवंतामध्ये आहे, ज्याच्यावरती भगवंताची कृपा आहे, अशाच व्यक्तीला श्रीमद भागवताची काय होते, प्राप्ती होत असते. अतिशय दुर्लभ आहे, देवांना सुद्धा दुर्लभ असणारा भागवत आहे. एकदा राजा परीक्षितीला श्री शुकदेव महाराज भागवत सांगत होते. सांगत असताना भागवताची महिमा एवढी वाढली, कारण भागवतामध्ये जीवाला अमरत्व प्रदान करून देण्याचं सामर्थ्य आहे. भागवत हे कथामृत आहे. राजा परीक्षितीला शाप लागलेला होता आणि भागवताचा एवढा मोठा श्रेष्ठ महिमा आहे, वर्णिलेला होता, ऐकलेला होता. सगळे देवता लोक स्वर्गातून अमृताचा कळश घेऊन आले आणि राजा परीक्षितीच्या समोर ठेवला. शुकदेव महाराजांना सांगितलं की महाराज, आम्ही हा जो सुधा कुंभ आहे, माझ्या अमृताचा कळस आहे, हा अमृताचा कळस आणलेला आहे. राजा परीक्षितीला शाप लागलाय, तर तुम्ही काय करा, हे जे अमृत आहे हे अमृत तुम्ही परीक्षितीला द्या आणि जे कथा अमृत आहे ते कथा अमृत तुम्ही आम्हाला सांगा. त्यावेळेला भगवान श्री शुकदेव महाराजांच्या अंतःकरणामध्ये असा प्रश्न आला की बाबा, हे जे देवता लोक आहेत, हे देवता लोक खूप स्वार्थी आहेत आणि हे सगळे देवता काय करतात, विनय करतायत, व्यापार करत आहेत, भागवताला कमी लेखत आहेत. क्व स्वधा क्व क्वथा लोके क्व क्वाचः क्व मनिर्वाहन. कुठं अतिशय श्रेष्ठ, जे जीवाला मुक्त करणारं, जन्मबंधनातून सुटका करून देणारं अतिशय श्रेष्ठ भागवत, भागवताची कथा, आणि कुठं सामान्य असणारं स्वर्गाचं अमृत. निश्चित स्वर्गाचं अमृत जर प्राप्त झाल्यानंतर अमरत्व प्राप्त होतं, पण मृत्यू लोकाच्या अपेक्षेने स्वर्गातली लोक अमर आहेत. असं नाही की स्वर्गातली लोक म्हणजे मरू शकत नाहीत किंवा येत नाहीत. आपल्यापेक्षा त्यांचं आयुष्य जास्त आहे, निश्चित आपल्यापेक्षा त्यांना सुख संपत्ती जास्त असेल, पण अमर नाहीये. तेव्हा अमरत्वाची प्राप्ती नाही. अमरत्वाची प्राप्ती त्यावेळेलाच होते ज्यावेळेला हा जीव वैकुंठामध्ये जातो, त्यावेळेला तो अमर होतो. परमेश्वराकडे जातो त्यावेळेला तो अमर होतो. स्वर्गामध्ये गेल्यावर अमर होत नाही. क्षिणे पुण्य मर्ते लोकम विशंती. जेव्हा तो स्वर्गात जातो तर स्वर्गातून तो त्याचं पतन, पुण्य कमी झालं की त्याचं पतन होतं. सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती मागारे मृत्यू लोका. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पुण्याची पावटी संपली रे, संपली की तो काय होतो की इंद्र जरी असला तरी त्याला ह्या मृत्यू लोकावरती सर्वसामान्य माणसासारखा त्याला जन्म घ्यावा लागतो.
स्वर्गातलं अमृत हे श्रेष्ठ नाही आहे. ठीक आहे, ते अमृत अशी अतिशय दुर्लभ आहे, त्याला प्राशन करण्यासाठी स्वर्गामध्ये जावं लागेल, जीवाला सुख द्यावं लागेल, ठीक आहे. पण अखंड सुख त्या जीवाला प्राप्त होत नाही. आणि असं स्वर्गाचं अमृत घेऊन आले. स्वर्गाच्या अमृताचा दोष आहे. दोष काय आहे की जर एखाद्या मनुष्याने ते पिलं तर तो मनुष्य अमर होईल, अजर होईल, मरणार नाही. पण अशा अजर आणि अमरत्वाला तरी काय उपयोगी की ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही. जर आपल्याला आयुष्य खूप दिलं, विचार करा, 100 वर्ष 200 वर्ष 300 वर्ष तुम्हाला आयुष्य दिलं, तुमचं शरीर जर्जर झालंय पण मरच ना झालं, तुम्ही जगण्याची इच्छा करा? नाही करू शकत. खूप वय झालेलं आहे, वृद्ध झालेलं आहे, शरीर जर्जर झालंय पण प्राणच जात नाही. 200 वर्ष जगा, काही उपयोग आहे का त्याला? काहीच उपयोग नाही. अमरत्व प्राप्त करून घेणं हे काहीही, या अमृताच्या पेक्षा सुद्धा ह्या जीवाला साक्षात परब्रह्म परमात्म्याचं वैकुंठ धाम म्हणजे अमरत्व प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे? भागवत कथेमध्ये आहे. परमेश्वराचं चिंतन केल्यानंतर जे अमरत्व प्राप्त होतं, वैकुंठाची प्राप्ती होते, परमेश्वराची मुक्ती आपल्याला प्राप्त होते. ती मुक्ती सर्वसामान्य जे स्वर्गातलं अमृत आहे ते प्राप्त करून देऊ शकत नाही. म्हणून भागवत कथा आपल्याला वैकुंठापर्यंत नेण्याचं सामर्थ्य भागवत कथेमध्ये आहे. परमेश्वराकडे नेण्याचं सामर्थ्य भागवत कथेमध्ये आहे. आपले संत तर म्हणतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, कावन घे, कावने घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. जीवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. किंवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. परमेश्वराचं नाम हे अमृताच्या पेक्षा श्रेष्ठ आहे, गोड आहे. अमृताची गोडी कोणी पाहिली आहे का नाही माहिती नाही, कोणाला मिळालं नाही. पण परमेश्वराच्या नामाची गोडी जर जो साधक, जो भक्त जर अखंड भजन करत असेल आणि जर खरंच त्याला आनंद आला ना, त्याची गोडी जर लागली ना, तर सगळ्या गोडी त्याच्यासमोर फिक्क्या आहेत. एकदा आवडीने परमेश्वराचं नाम घेऊन तरी पहा, भजन तरी करा, मन तरी लागू द्या भगवंताच्या भजनामध्ये. अशी गोडी निर्माण होते जीवनामध्ये विठ्ठलाची किंवा परमेश्वराची, त्याच्यापेक्षा अजून गोड काही वाटतच नाही. देवाच्या नामापेक्षा अजून गोड काही वाटत नाही. जीवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. स्वर्गाचं अमृत सुद्धा ज्याच्यासमोर काय होऊन जातं, फिक्क पडून जातं. एवढी गोडी परमेश्वराच्या नामामध्ये आहे, एवढं श्रेष्ठत्व परमेश्वराच्या नावामध्ये आहे. आणि जेव्हा हे स्वर्गाचं अमृत घेऊन सगळे देवता आले आणि सांगितलं की राजा परीक्षितेला अमृत द्या, त्यावेळेला शुकदेव स्वामींनी सांगितलं की अमृत राजा परीक्षितेला देण्याचं कारण काहीच नाही, कारण हे अतिशय कुठं काच आणि कुठं महान मणी, कुठं हिऱ्यासारखा मौल्यवान रत्न आणि कुठं साधारण काचेचा तुकडा. बराबरी करता येते का? नाही करता येऊ शकत. कुठं भागवत अमृत जे की जीवाला मुक्त करून, सगळं दुःख दूर करून, जीवाला मुक्त करून परमेश्वराची प्राप्ती करून देण्याचं सगळ्यात मोठं श्रेष्ठ अमृत म्हणजे कथा अमृत भागवत आहे. आणि कुठं ह्या जीवाला अमरत्व प्राप्त करून देणारं आणि सुख दुःख प्रपंचामध्ये टाकणारं हे
साधारण स्वर्गाचं अमृत आहे, याची बराबरी कधीच होऊ शकत नाही. आणि म्हणून असा विचार केल्यावरती ज्या वेळेला बराबरी करायला लागले त्यावेळेला भगवान श्री शुकदेव स्वामी महाराजांनी ती कथा देवता लोकांना सांगितली नाही, कारण देवता लोक कथेचे अधिकारी नाही आहेत. ही कथा श्रवण करण्यासाठी केवळ भूतलावरती यावं लागतं आणि परमेश्वराची जी गोडी आहे, भक्ती आहे, ती प्राप्त करावी लागते. आणि नंतर आपण काय करू शकतो की ही भागवत कथा श्रवण करू शकतो. सगळे देवता ब्रह्मलोकाकडे गेले आणि म्हणाले की एवढी कथा श्रेष्ठ आहे का? म्हणे हा. आणि जेव्हा ह्याची तुलना केली आणि तुलना केल्यानंतर चला जर पाहिलं तर सकल शास्त्र सकल पुण्य एका बाजूला आणि भागवत कथा एका बाजूला. श्रीमद भागवत कथा एवढी श्रेष्ठ भागवत कथा ठरली. आणि म्हणून पठनात श्रवणात सद्यो वैकुंठ फलदायकम, ज्याच्या जीवनामध्ये साक्षात वैकुंठाची प्राप्ती करून घ्यायची आहे, परमेश्वराचं चिंतन करायचं आहे, प्राप्ती करून घ्यायची आहे, त्यांनी काय केली पाहिजे? आपल्या जीवनामध्ये श्रीमद भागवत कथा श्रवण केली पाहिजे. सप्ताहेन श्रुतम चैतत सर्वथा मुक्तिदायकम. जो व्यक्ती प्रथम दिवसापासून शेवटीपर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत काय करतो? भागवताची कथा श्रवण करतो. सप्ताह यज्ञ म्हणजे हे 7 दिवस कथा श्रवण करतो, त्याला वैकुंठासारखं किंवा मुक्तीसारखं फळ प्राप्त होतं. एवढं मोठं साधन आणि एवढं मोठं श्रेष्ठत्व महिमा कशाचा आहे? श्रीमद भागवताचा आहे. म्हणून अखंड 7 दिवस येऊन, भलं इथं येऊन झोपा, काही अडचण नाही, पण 7 दिवस कथेला येऊन बसा आणि कथेचं श्रवण करा. पठनात श्रवणात सद्यो वैकुंठ फलदायकन. मला माहिती आहे तुम्ही झोपत नाहीत, फक्त डोळे झाकून परमेश्वराचं ध्यान करता, ह्याची कल्पना आहे मला, त्याच्यात काही अडचण नाही आहे. पण एवढी गोड कथा आहे. खरंच जर आपण मन एकाग्र करून परमेश्वराचं चिंतन केलं तर जीवनाला गोडी प्राप्त होते, माधुर्य प्राप्त होतं आणि परमेश्वराची भक्ती प्राप्त होते. जेव्हा सांगितलं की बाबा सनकादेही पुरा प्रोक्तम नारदाय दयापरैहि, हीच भागवत कथा सनकादी ऋषींनी नारदांना सांगितली. आणि ज्या वेळेला असं म्हणाले त्यावेळेला शौनकादी ऋषींनी प्रश्न केला, लोकविग्रह मुक्तस्य नारदस्य स्थिरस्य च विधी श्रवे कुटः प्रीती संयोगः कुत्रते सह. असा प्रश्न केला की कुठं नारद महर्षी हे सतत फिरणारे आहेत, सतत भ्रमण करणारे आहेत, आणि एका ठिकाणी बसून ध्यान करणारे कोण आहेत? तर सनक आदीचे 4 ऋषी एका ठिकाणी बसून ध्यान करणारे आहेत. तर असा दोघांचा संयोग कुठे आला आणि कशा प्रकारे ही कथा सनकादी ऋषींनी नारद महर्षींना सांगितली. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरी चरिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसेचे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी झाले जन सुफळ. हे पहा पर्वणी आली अवनी, ही अघहरणी भवचल तरणी ती पतिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरी गुण गाओनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेवित
भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता दे दाता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गमते जनु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मळ भक्ती जले भरित विहरे हरिहंसची चित्त हे लोक सुख मळे संत द्विज कुळे सेऊनी रमले भान हरपले रस पिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वधवे ना कोणासाचा प्राणची कीर्तनकारांचा मेवा कविवर संतांचा हे जणू बोधाचा स्वयं प्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा समहरता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नवे तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ ही वदती कृष्णपदी ठेवू माथा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता लवलवती विकराळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून या जळ निर्मळ वाहे जुळजुळा जय देव जय शिव शंकरा व स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण शतकंठ नीळा ऐसा शंकर शोभे ओमा वेल्लाळा जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हाल हाल जे उठिले तेत्वा असुरपदे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुळ टिळक रामदासा अंतरी जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव घाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहीन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजेन भावे ओवाळीन मने नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवते काये वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटे सांडो त्या सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तुया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन स्वयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजिजो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकीये दृष्टांदृष्ट विजे होवावेजी एथ मने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला पुंडलिका वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य अवधूत बालयोगी नंद कुमार महाराज की जय ओम नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव।